कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया लाहो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. भारत मातेच्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या भारतीय दलातल्या प्रत्येक जवानाला माझा सलाम. युवा शक्ती अर्थात राष्ट्रशक्तीच्या मनात देशभक्तीचे आणि राष्ट्रप्रेमाचे आदर्श विचार रुजवणाऱ्या भोसला मिलिटरी कॅम्पसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तरुणांना लष्करी शिक्षणाचं बाळकडू मिळावं यासाठी स्वातंत्र्य सेनानी बाशी मुंजे यांनी आग्रह धरला आणि सैनिकी प्रशिक्षणासाठी नाशिकामध्ये सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावर होणारं पथसंचलन हे डोळ्याचं पारणं फेडणारं असतंच, परंतु या पथसंचलनाचं बाळकडू जिथे मिळतं त्या भोसला मिलिटरी इन्स्टिट्यूटमध्ये आज आपण सहभागी झालोय आणि त्यांच्या पथसंचलनामध्ये आज आपण चालणार आहोत. तर पाहूयात आणि अनुभवूयात हा ऊर्जादायी अनुभव. पथसंचलन, सामूहिक प्रार्थना आणि देशभक्तीपर गीतांच्या चैतन्यमय वातावरणात हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे. सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांचा हा उत्साह आणि ही ऊर्जा अगदी वाखाणण्याजोगीच आहे. बॉर्डरवर सुरक्षा प्रदान करण्यासाठी जे प्रशिक्षण घ्यावं लागतं, मैदानी कसरत आणि सराव करावा लागतो, त्याचं प्रशिक्षण घेताना प्रशिक्षणार्थींचा कस लागतो. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये कठोर प्रशिक्षण घेऊन यातले बहुतांश विद्यार्थी देशसेवेसाठी रुजू होतात, पण जे सैन्यात जात नाहीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना अशा लष्करी प्रशिक्षणाचा नक्कीच उपयोग होतो. जवान ते अधिकारी होण्याचे धडे याच ट्रेनिंग दरम्यान दिले जातात. भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या मेजर विक्रांत कावळे सरांना आता आपण भेटूया. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, लष्करी प्रशिक्षणासाठी दिली जाणारी प्रवेश प्रक्रिया आणि एकंदर ट्रेनिंग हे कसं असतं? भारतीय सेना दलामध्ये NDA आणि CDSच्या माध्यमातून सैन्य अधिकाऱ्यांना भरती केलं जातं आणि त्या NDA आणि CDSची तयारी आपण या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये करून घेतो. 10वीची परीक्षा झाल्यानंतर 11वीच्या परीक्षेसाठी आपण त्यांना एक आपली प्रवेश प्रक्रिया असते, त्या प्रवेश प्रक्रियेतून आपण त्यांना NDAच्या स्पेशल बॅचसाठी सिलेक्ट करतो. इथे आल्यानंतर त्या लोकांना NDAच्या परीक्षेसाठीचं पूर्ण प्रशिक्षण आपण देतो. त्याच्यात आपण त्यांना क्लासमध्ये प्रशिक्षण देतो, त्यांना मैदानी प्रशिक्षण देतो आणि त्यांना तयार करतो. तसंच CDSसाठीची लागणारी जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी पण आपण त्यांना इथे तयार करतो, क्लासमध्ये तयार करतो, ग्राउंडमध्ये तयार करतो. आणि या NDA आणि CDSच्या परीक्षेच्या नंतर एक प्रक्रिया फार आवश्यक आहे, जी आपल्या सैन्य दलामध्ये जर कोणाला अधिकारी व्हायचं असेल तर SSB अत्यंत आवश्यक आहे. SSB म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड, आणि या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड हे 7-7 दिवस चालणारी ही प्रक्रिया आहे. याच्यासाठी आपल्या इथे प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यासाठी विशेष प्रशिक्षक येऊन ते इथे त्यांना प्रशिक्षण देत असतात.
दुपारी 12च्या उन्हामध्ये मी आता इथे मैदानामध्ये उभी आहे आणि इथे विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग सुरू आहे. बापरे, ह्या उन्हात रोज असं उभं राहून ट्रेनिंग करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तर मला इथल्या विद्यार्थ्यांशी पण संवाद साधावासा वाटतोय. तुम्हाला सांग मनस्वी, तुम्हाला सांग की तुम्ही इथे किती हार्डकोर ट्रेनिंग करता आणि कसं तुमचं स्वरूप कसं असतं ट्रेनिंगचं? इथली मिलिटरी ट्रेनिंग सकाळी 5:30 पासून सुरू होते. ग्राउंडवरती MT असते. MT म्हणजे आता मिलिटरी ट्रेनिंग. इथे प्रत्येक ड्रिल होते, परत परेड होते पूर्ण बॉईज गर्ल्स मिक्स. आणि इथे फक्त महाराष्ट्रामधले नव्हे तर पूर्ण राज्याचे आहेत इथे. आता MP UPचे झाले. सगळीकडच्या मुलं इथे येतात शिकायला. आणि तुम्ही किती तास ट्रेनिंग करता? सकाळी 5:30 ते 7:10 पर्यंत असतो इथे आपण. अच्छा, अरे वा वा, नाईस. तनिष्क जगताप, मला खूप मजा येते आज तुमच्याबरोबर इथे. म्हणजे मी आत्ता इथे उभी राहिले तर माझ्यात एवढी एनर्जी आली आहे. पण तुम्ही इथे रोज असता, हे ट्रेनिंग घेताना काय वाटतं, कसं वाटतं? आमच्यासोबत आम्ही जसे मित्र आहोत तसे तुम्हाला कळालं की आम्ही भरपूर ठिकाणून आलो आहोत. प्रत्येक राज्याची मुलं आम्ही सोबत मिळून मिसळून राहतो. त्यामुळे आम्हाला घरच्यांचीही आठवण येत नाही. आणि ट्रेनिंग करताना मेन मुद्दा असं असतो की आपल्याला जीवनात काहीतरी बनायचं आहे. त्या हेतूने आम्ही ट्रेनिंग करतो आणि तेव्हाच हार्डवर्क आमच्या दिसतो. वा, हे फारच महत्त्वाचं आहे. म्हणजे मला आम्ही आपलं काम करताना म्हणत असतो की आपण जिथे कामाच्या ठिकाणी असतो तिथे आपण फॅमिलीसारखं राहणं आणि एकमेकांशी मिळून मिसळून घेणं हे किती महत्त्वाचं असतं. आणि ही भावना मला वाटतं इथूनच जागृत होते बाकी प्रत्येक क्षेत्रामध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. आणि वी आर सो प्राऊड ऑफ यू. एकोणीसशे 65 सालच्या भारत पाकिस्तान युद्धाचा आणि त्यानंतरच्या पुढच्या 4 युद्धांचा साक्षीदार असलेला असा हा रणगाडा आत्ता आपल्या समोर आहे. आणि मला खात्री आहे जेवढी मी उत्सुक आहे याची माहिती मिळवण्याबद्दल तेवढेच तुम्हीही असाल. तर आपल्याबरोबर आत्ता आहेत ॲडव्होकेट भिडे सर. आपण त्यांना विचारूया त्याबद्दलची सगळी माहिती. नमस्कार, मी ॲडव्होकेट अविनाश भिडे, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचा मी वर्किंग प्रेसिडेंट आहे. आपण ज्या टँकसमोर आत्ता उभे आहोत हा सेंच्युरियन बनावटीचा टँक आहे. आणि ब्रिटिश लायसन्सखाली तो 62-63मध्ये मॅन्युफॅक्चर झाला आणि 65मध्ये इंडियन आर्मीमध्ये तो आपण त्याला सामील करून घेतला. आणि सामील झाल्या लगेचच इंडो पाक युद्धामध्ये त्याचा अतिशय चांगला वापर झाला आणि खूप चांगला पराक्रम त्यांनी केला. नंतर 1971मध्ये बांगलादेश लिबरेशनसाठी जे युद्ध झालं त्याच्यामध्येही खूप मोठा सहभाग ह्या टँकने घेतलेला आहे. ह्या टँकमध्ये 4 लोक आतमध्ये बसू शकतात आणि त्याच्यामध्ये ॲम्युनिशन्स आहेत, फायरिंग राऊंड्स आहेत आणि जवळजवळ 10.5 किलोमीटरचा त्यावेळेला त्याची रेंज होती, फायरिंग रेंज होती. असा हा टँक इथे आम्ही बसवलेला आहे. आणि याचा खूप चांगली स्फूर्ती आमच्या इथे जी रामदंडी सगळेजण शिकतात मुलं मुली त्यांना याच्यातून चांगली स्फूर्ती मिळते. हो, निश्चितच मला खात्री आहे. कारण की आज मी इथे पहिल्यांदा आली आहे. पण फक्त ही तुमच्या सगळ्यांचा आदर करून जी वर्दी मी आत्ता घातलेली आहे त्याने मलाच इतकं छान वाटतं या वातावरणात येऊन. त्यामुळे तुम्ही वर्दी घातल्यामुळे आता तुम्ही रामदंडी झालेला आहात. हो, येस. कारण इथे 160 एकरचा हा परिसर आहे. त्याला डॉक्टर मुंजे यांनी 1937मध्ये रामभूमी म्हणून नाव दिलेलं आहे. आणि या रामभूमीमध्ये जेवढी म्हणून विद्यार्थी शिकतात वेगवेगळ्या युनिट्समध्ये त्या सगळ्यांना आम्ही रामदंडी म्हणून संबोधतो. हो, इथल्या रामाच्या मंदिराबद्दलही मी बरंच ऐकलं. खूप छान. ती मूर्ती जी आहे ती कोदंडधारी मूर्ती आहे. म्हणजे धनुष्यबाण धरलेली मूर्ती फारशी दिसत नाही. तर इथे जे फायरिंग रेंजमध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तर या ज्या बुलेट्स उडतात त्याची ज्याला आपण मराठीमध्ये पुंगळ्या म्हणतो किंवा तर त्या वितळवून त्या पंचधातूची ती मूर्ती बनवलेली आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे. आपण बघितली असेलच ती. हो. इथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमबाजीचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्यासाठी इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या रेंज असलेले अत्याधुनिक अशी साधनं असलेल्या सेवा इथे उपलब्ध आहेत. आणि त्याची माहिती आता आपण घेऊया सरांकडून. येस मॅम, आपल्याकडे ही जी रेंज आहे ही
177 कॅलिबरचे आहे, 10 मीटर रेंज आहे. हे .177 एअर पिस्टल आहे. हे वेपन जे आहे इंटरनॅशनल लेवलला खेळलं जातं. पीप साईड .177 कॅलिबर पीप साईड वेपन आहे, ज्याच्यावरती आपल्या स्कूलचा एक रामदंडी स्वप्नील कुसुळे त्यांनी मेडल घेतलेलं आहे आणि त्याला भारताकडून अवॉर्ड पण दिलं गेलेलं आहे. आणि हे वेपन आहे जे ओपन साईड. अशा 3 प्रकारचे वेपन 10 मीटर एअर रेंजमध्ये वापरले जातात. आणि फायर आर्मचे पण आहेत वेपन्स. तर मी आता हे फायर कसे केले जाते मी त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो. ओके. सुरुवातीला आपल्याला पहिले स्टान्स घ्यावे लागते आणि सेफ्टी मस्ट आहे, कारण की हे फायर आर्ममध्ये मोडतात. तर आपण जर एक छोटीशी जरी चुकी झाली तर त्याच्यामुळे काही पण आत्मघात होऊ शकतो किंवा इंजुरी होऊ शकते, लाईफ टाईम इंजुरी होऊ शकते. आणि त्याच्यामुळे सेफ्टी ही खूप गरजेची. त्याच्यासाठी बेसिक सेफ्टी कोर्स केला जातो जो गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. तर मी तुम्हाला पहिले पिस्टल फायर कशी केली जाते त्याच्याविषयी सांगतो मी. हा सेफ्टी फ्लॅग आहे. फायर करायच्या अगोदर हा बॅरलमध्ये सेफ्टी फ्लॅग टाकला जातो आणि नंतर जेव्हा पिस्टल लोड केले जाते नंतर तो सेफ्टी फ्लॅग काढून पॅरेस लोड करून मग नंतर टार्गेटवरती फायर करायला लागतो. अच्छा. येस मॅम. सो ही राईट हँडची ग्रिप आहे. हा, आणि आता मी लेफ्टी आहे तर मग पाम रेस्ट जो आहे या साईडला ठेवला जातो. अच्छा अच्छा. हा, कारण की सगळे बॉडी स्ट्रक्चरच्या वरती असतं ते वेपन पण, कारण की परफेक्ट फायर झाली पाहिजे. अच्छा. तर मग तुम्ही याला ट्राय करता. हे त्याच्यामधले हे आहेत का पॅलेट्स .177 कॅलिबरचे पॅलेट्स आहेत. ह्याने पण जीव जाऊ शकतो का? इंजुरी होऊ शकते जर हे फायर झालं ना, तर आईजमध्ये गेलं तर बॅक साईडनी बाहेर निघून जाईल. ओके. बापरे, हे केवढं इन्स्पायरिंग आहे ना. विलक्षण आहे सगळं. सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्या भावी जवानांना इथे खडतर आणि कठीण ट्रेनिंगद्वारे सक्षम, साहसी आणि निर्भीड बनवलं जातं. इथल्या प्रशिक्षणाचा आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे इथली घोडेस्वारी. इथे खूप चांगल्या आणि खूप छान शिक्षकांकडून घोडेस्वारीचंही प्रशिक्षण दिलं जातं. सवार होकर आ रहे हैं आशुतोष पांडे और बहुत ही बेहतरीन टेन पैकिंग का बहुत ही गुड टेन पैकिंग का प्रदर्शन करते हुए सवार होकर आ रहे हैं सीएम साहब, बहुत ही गुड और बेहतरीन टेंट पैकिंग का प्रदर्शन करते हुए शिवजी का घोष करते हुए बहुत ही बेहतरीन टेंट पैकिंग का प्रदर्शन करते हुए जोरदार तालियों के साथ इनको प्रोत्साहन दीजिए. बढ़ रहे हैं, बहुत ही बेहतरीन आज इथे पुरुषांबरोबरच आपण पाहतोय की स्त्रिया सुद्धा स्वतःचं अस्तित्व राखवण्यासाठी आणि स्वतःची सक्षमता सिद्ध करण्यासाठी आपल्याला इथे दलात दिसत आहेत. आणि NDAसाठी तयार होणाऱ्या ह्या सगळ्या महिला वर्गाची तयारी कशी चालू आहे ह्याबद्दलचं नॉलेजसुद्धा आपण मिळवणार आहोत आणि त्यांना पाहणार आहोत. Bravery, confidence, mobility, flexibility, decision making and overall self-control is being practiced in this drill. You can see the way they shoot, the way they talk. Now, please don't blink your eyes as you can see. चमक सूरज की नहीं मेरे किरदार की है, चमक सूरज की नहीं मेरे किरदार की है. खबर ये आसमान के अखबार की है, खबर ये आसमान के अखबार की है. मैं चलूं तो मेरे संग चले ये कारवां, मैं चलूं तो मेरे संग चले ये कारवां. बात गुरूर की नहीं एतबार की है, बात गुरूर की नहीं एतबार की है.
निवड झालेली आहे. ते पथक आत्ता तुम्ही ऐकताय आणि हे सगळं केवढं छान आहे ना. मला इतकी मज्जा येते आणि ही सगळी तयारीच बघून मला खूप छान वाटतं आहे. आय एम शुअर तुम्हालासुद्धा हा सगळा अनुभव खूप छान वाटत असणार आहे. आपल्या कुठल्याही संगीताला लाजवेल इतकी सुंदर धून आहे की नाही. संगीत आपल्याला जनरलीच अलौकिक फील करून देतं, पण ह्या मातीमधलं हे संगीत हे खूप स्पेशल आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी हेलिकॉप्टरमध्ये बसले आहे आणि हे निमित्त इतकं छान आहे की भोसला मिलिटरी स्कूल आणि NDTV दोघांचे मला खूप मनापासून आभार मानायचे की 26 जानेवारीसारख्या इतक्या महत्त्वाच्या दिवशी मला त्यांनी हा इतका सुंदर अनुभव दिला आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आणखी प्रकर्षाने कळतं की आपलं भारतीय सेना दल हे आपल्यासाठी किती काय काय करतं. आणि आपण आपल्या सुखवस्तू आयुष्यात आपलं जगत असतो, आपल्याला लक्षात येत नसतं, पण आज कुठेतरी ही माणसं कार्यरत आहेत म्हणून आपण सर्वसामान्य माणसं रोज रात्री सुखाने झोपू शकतो आहे आणि एक अत्यंत सिक्युअर आणि छान आयुष्य जगतो आहे. आणि मला वाटतं माणूस म्हणून आपण त्याबद्दल कृतज्ञता कायम ठेवली पाहिजे. मी आज इथे आले, एक दिवस इथे घालवला आणि बिलीव्ह मी हे आयुष्य सोपं नाही आहे. इथे जी मेहनत घेतली जाते, इथे ज्या पद्धतीचं ट्रेनिंग मुलं मुली घेतात, इथले जे फॅकल्टीज आहेत, इथले शिक्षक आहेत, इथले जे सिनियर्स आहेत जे रिटायर झालेले आहेत, आज त्यांच्याकडचं नॉलेज हा म्हणजे माझ्यासाठी एक कार्यशाळा होती आणि मला इतकं छान वाटलं इथे येऊन. 26 जानेवारीच्या निमित्ताने मला असं वाटतं आपल्याला इतर वेळी जाणीव असते या सगळ्याची, पण ह्या स्पेशल दिवसांना ह्या मातीत आल्यानंतर मला इतकं स्पेशल वाटलं आहे आणि ह्यासाठी माझ्याकडून आपल्या भारतीय सैन्य दलाला एक मानाचा मुजरा.